Hello, 10th standard student. It is 1.4 Be Smart. आपण 1.4 या 10वी इयत्तेच्या इंग्रजीचा बी स्मार्ट हा लेसन या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. बी स्मार्ट मीन्स या ठिकाणी बी स्मार्ट म्हणजे चतुर व्हा, बुद्धिवान व्हा आणि यशस्वी बना असा अर्थ अभिप्रेत होतो. स्मार्ट या अर्थाने फक्त तुम्ही दिसायला चांगले व्हा, तुमचं व्यक्तिमत्व चांगले व्हा असं नाही आहे, तर जीवनात जगत असताना काहीतरी नाविन्याचा ध्यास ठेवा, काहीतरी नवीन गोष्टी निर्मिती करण्याचा ध्यास ठेवा आणि यशस्वी बना असा लेखकाला या ठिकाणी अर्थ अभिप्रेत आहे. लेट्स स्टार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. खरोखर आहे ते. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला यश मिळायचं असेल, एखाद्या जिममध्ये गेलं आणि जिममध्ये कसरत केली आणि आपण ते यश संपादन करू अशी भ्रामक कल्पना कधीच नसते. जिम्समध्ये असे विश्वविजेते किंवा क्रीडा स्पर्धा विजेते घडत नाहीत. तर मग चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग they have deep inside them a desire, a dream, a vision. मग कुठं घडतात? त्यांच्यामध्ये असणारी दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होत असतात. त्यांच्या मनामध्ये खरोखर एखादी दृढ इच्छा पाहिजे, एक दूरदृष्टी असली पाहिजे, एक स्वप्न असलं पाहिजे, तरच ते विजेते घडत असतात. They have to have a skill and the will. त्यासाठी त्यांच्याकडे कौशल्यासोबतच इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. कौशल्य स्किल्स अँड इथं विलचा अर्थ इच्छाशक्ती असा होतो. देन बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण या दोघांमध्ये स्किल असून उपयोग नाही. इच्छाशक्ती तर असलीच पाहिजे, पण या दोघं गोष्टींमध्ये कित्येकदा काय होतं, फक्त स्किल असून उपयोग नसते, तर तुमच्यामध्ये विल पॉवर असली पाहिजे. ती गोष्ट मिळवण्याची दृढ इच्छाशक्ती असली पाहिजे, तरच ते शक्य होत असतं. देन नेक्स्ट सेंटेन्स. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्ज इन द सेम मॅनर. बघा, कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्परस, म्हणजेच भरभराट होणे, त्यांची प्रगती होणे, त्यांचा उत्कर्ष होणे. जे सक्सेसफुल यशस्वी लोक असतात, प्रोफेशनल असतात, व्यावसायिक असतात, ते त्यांची जी भरभराट होत असते ती याच प्रकारे होत असते असं म्हणायचं आहे. देन वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या प्रत्येकाकडे एक उपजत, नॅचरल म्हणजे उपजत, जन्मजात, नैसर्गिक बुद्धिकौशल्य आपल्याकडे असतं. ते घेऊनच आपण जन्म घेत असतो. अँड इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. अर्थातच या बुद्धिकौशल्याचा, या टॅलेंटचा जर आपण आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. हे खरं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये नवीन बदल केव्हा होईल? जेव्हा आपल्यात असणारे टॅलेंट्स, उपजत टॅलेंट आपण आपल्या भविष्यासाठी वापरू, तेव्हाच आपला उत्कर्ष होईल, तेव्हाच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. नाही तर येराय माझ्या मागल्या अशी गत आपली होईल. We shall not achieve our goals if we do not take actions to achieve them. अर्थातच ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाही. आणि आपण नुसतं ध्येय ठेवलं, जीवनामध्ये काहीतरी स्वप्नच रंगवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी काही कृतीच केली नाही, तर ते स्वप्न पूर्ण होईल का? अजिबात नाही. नाव नेक्स्ट पॅसेज. Setting goals has two valuable assets.
a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Really, it is very beautiful sentence given by the writer. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण गोष्टी पैलू लक्षात घेतले पाहिजेत. पहिलं म्हणजे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी म्हणजे काय? एक नवनिर्मितीची जाणीव, एक कल्पकतेची समज म्हणजे ओरिजिनॅलिटी. आणि दुसरं म्हणजे स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. इल्युमिनेट म्हणजे इल्युमिनेट म्हणजे काहीतरी ध्येय सुस्पष्ट करणारी पहिली पायरी, प्रकाशमान करणारा एक मैलाचा दगड म्हणजेच स्टेपिंग स्टोन. अशा पद्धतीने ह्या दोन पैलू महत्त्वाचे आहेत. देन गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. पुट वन हेल्म ऑफ लाईफ म्हणजे ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते. परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन्स. आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. दे help to steer a course of life rather than simply drifting along the letting things happen. किंवा मग ध्येयसमोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता, जीवनरूपी नौका न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येत असते. सेटिंग गोल्स मे appear easy, but for some it is quite challenging. ध्येय निश्चित करणे सोपे वाटत असले तरी प्रत्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक वाटते. खरं आहे ते. आपल्याला असं वाटतं ध्येय ठरवून घ्यायचं, मला इंजिनियर बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, हे सोपं आहे म्हणणं, पण ते प्रत्यक्षात त्याच्यावर काम करणं हे मात्र आव्हानात्मक असते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणतीही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड वॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंड अ 5 स्टेप्स अप्रोच. आणि ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सुचवतात. खाली काही पुढच्या पॅसेजमध्ये काही 5 मार्ग दिलेले आहेत. ते 5 मार्ग जर तुम्ही जीवनात अवलंबले तर यश तुम्हाला नक्की मिळेल असं एक्सपर्ट्स सांगतात. नाव सी द 5 गोल्स. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स म्हणजे स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक विचारशक्ती आहे, विचार पद्धती आहे, मेथडॉलॉजी आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड द टाईम बाउंड. म्हणजे विशिष्ट, स्पेसिफिक म्हणजे मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगं, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्याजोगं, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी अँड टाईम बाउंड म्हणजेच कालमर्यादित. स्मार्ट या शब्दाची फोड केलेली आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲक्रॉस्टिक्स असं म्हणतो, जे नवीला आपण शिकलेलो आहोत. तर स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे एक दिशादर्शक सूची ज्याला म्हणतो आपण. ती स्मार्ट गोल्स मिळवण्यासाठीची विशिष्ट सूची खाली दिलेली आहे. स्पेसिफिक त्याच्यापैकी स्मार्टमधला यस फॉर स्पेसिफिक म्हणजेच निश्चित तपशील असलेला किंवा विशिष्ट. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जात असतो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजेच क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल.
पॅरामीटर्स म्हणजे मापदंड. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जात असते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch? उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. नेक्स्ट, मेजरेबल. एम फॉर मेजरेबल, मोजता येण्याजोगं. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. ध्येयाचे परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येत असतात बघा. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. म्हणजेच मानक ठरवता येतात तसेच सुधारण्याच्या संधीही शोधणे सोपे होते. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते, तरच एखादा गोल निश्चित करता येतो. देन नेक्स्ट, ए फॉर अचिवेबल, प्राप्त करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजेच ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवली पाहिजेत. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define to career. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा एक मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकत असते. That further define a career. As student, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. विद्यार्थी म्हणून आपण एखादी राष्ट्रपती बनू नाही शकत, प्रधानमंत्री बनू नाही शकत, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनवून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच आपण पाहू शकतो. देन रिअलिस्टिक, वास्तववादी. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goal. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. If defensive and not aggressive, the goal perhaps lack realism. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र अतिशय स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्याकडे असली पाहिजे. Then next is T for time bound, कालमर्यादित. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. म्हणजेच प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे. पॅरामीटर्स असले पाहिजे प्रत्येक ध्येयासाठी, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. To reduce weight, we know
हाऊ टू गो अबाउट इट. वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहिती असते. बट विदाउट कॉन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकेम्स अ रियालिटी. वजन कमी करायचं कसं हे माहिती असलं पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळणे शक्य होत नाही, शक्यच नाही ते. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. कदाचित तो व्यायाम असू शकतो, नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार असो. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference but within a deadline. अर्थातच मनाची दुविधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले गेले पाहिजे, तरच तुम्हाला हे शक्य होईल. टाईम बाउंड म्हणजे त्या वेळेमध्ये, मर्यादित वेळेमध्येच ते शक्य झालं पाहिजे. नाहीतर एकदा ठरवलेली गोष्ट 5 वर्षानंतर मिळवली त्याला काही अर्थ राहत नाही. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. खरोखरच आहे. सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. Really, त्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होत असते आणि नेमके कुठे आपल्याला जायचे आहे, कुठे पोचायचे आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत असते. In order to get there, however, we need to bring live images down to earth and plan to execute our strategies. खरोखरच आहे. जिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आले पाहिजेत आपल्याला. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ. त्यासाठी आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे तुतारीसारखे असते. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. लास्ट पॅसेज. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. खरोखरच आहे. यश म्हणजे एक अंधारातून केलेली वाटचालच असते खरं तर. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस all depend on how we approach and tackle the problem. योग्य अशी पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर खरं तर अवलंबून असते. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर to where we want to be is to find the footing of our next step. खरं आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे होय. When we take the next step, it should be support and hold us without a crack. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला पाहिजे. नाहीतर मग जीवनात आपण यशस्वीच होऊ शकत नाही. आपण कोणतं पाऊल उचलतो आहे, कोणत्या मार्गाने जातो आहे, हे सगळं आपल्याला निश्चित डोक्यात आपला प्लॅन असला पाहिजे, तरच आपण स्मार्ट बनू शकतो. अशा पद्धतीने या लेसनमधून आपल्याला एकच प्रेरणा मिळते
की आपण कुठे आहोत हे सगळं अभ्यासल्यानंतर आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, आपण कुठं आहोत, काय आपण निश्चित केलं पाहिजे जीवनामध्ये, ध्येय ठरवायला पाहिजे आणि त्या ध्येयांवर आपण काम केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. आता जर तुम्ही ठरवलं नाही तर जीवनात यशस्वी होऊ शकत नाही, असंच या धड्यातून आपल्याला शिकवण मिळते. थँक यू फॉर वॉचिंग this video. If you like the video, please share your 10th standard friend and subscribe my channel for next notification of lesson and poems. Thank you students.